Hello students, myself is Gaikwad Akash Sheshira from New Arts and Commerce College, Shogao in Department of Botany, Assistant Professor. Okay, SYBC Botany paper second, semester second, and in this paper the chapter number 3rd, single cell protein. Okay, बायोटेक्नॉलॉजी या पेपरमध्ये 3rd नंबरचा चॅप्टर जो आहे तो आहे सिंगल सेल प्रोटीन. आत्तापर्यंत आपण इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी अँड प्लांट टिश्यू कल्चर हे 2 चॅप्टर आपण काय केले एक्सप्लेन केलेले आहेत. त्यानंतर आता नेक्स्ट 3rd नंबरचा चॅप्टर आहे सिंगल सेल प्रोटीन. ओके, आता व्हॉट इज सिंगल सेल प्रोटीन, मग ॲक्च्युअल सिंगल सेल प्रोटीन म्हणजे काय, त्यानंतर सिंगल सेल प्रोटीनचं प्रोडक्शन कसं केलं जातं, त्याचे डेफिनेशन, त्याचे काही युजेस असतील, इम्पॉर्टन्स असतील आणि त्याचे काय सोर्स आहेत हे आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. ओके, मग त्यामध्ये फर्स्ट असं म्हटलेलं आहे व्हॉट इज अ सिंगल सेल प्रोटीन किंवा सिंगल सेल प्रोटीन काय आहेत. तर तिथं सिंगल सेल प्रोटीन त्याचे डेफिनेशन, इट रेफर्स टू इडिबल मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजे काय असे जे ऑर्गॅनिझम जे असतील किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतील जे काय इडिबल पर्पजसाठी आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. ओके, किंवा त्या इडिबल म्हणून आपल्याला यूज होऊ शकतात किंवा खाण्यायोग्य जे आहेत ते आपण तिथं प्रोडक्शन करू शकतो. त्यानंतर द बायोमास ऑफ टोटल प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम प्युअर ऑर मिक्स कल्चर्स ऑफ अल्गी, फंजाय, बॅक्टेरिया अँड यीस्ट यूज ॲज अॅन इन्ग्रेडियंट ऑर सबस्टिट्यूट फॉर प्रोटीन रिच फूड्स. म्हणजेच काय, ज्या आल्गी असतील काही किंवा काही फंजाय असतील काही किंवा बॅक्टेरिया असतील त्यांच्यामध्ये काय जर प्रोटीन रिच मटेरियल त्यांच्यामध्ये प्रोड्यूस होत असेल किंवा प्रोटीन त्यांच्यामध्ये जास्त क्वांटिटी डेव्हलप होत असेल, प्रोड्यूस होत असेल तर त्याचं आपण काय करू शकतो, कल्टिवेशन करू शकतो. दॅट इज अ सिंगल सेल प्रोटीन सोर्स असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, त्यानंतर डायटरी प्रोटीन सप्लिमेंट्स, मग डायटरी प्रोटीन्स असतील ते सुद्धा काय होतील तिथं प्रोडक्शन केले जातील किंवा त्याच्या थ्रू त्याचं डेव्हलपमेंट होईल. देन SCP कॅन बी यूज ॲज अ प्रोटीन सप्लिमेंट फॉर ह्युमन्स अँड ॲनिमल्स. मग SCP म्हणजेच काय, सिंगल सेल प्रोटीन ही प्रोटीन थ्रू आपल्याला मिळून जातं आणि ते कशापासून प्रोटीन्स आपल्याला कशामधून आपण डेव्हलप करू शकतो किंवा सिंगल सेल प्रोटीन अल्गी, फंजाय, बॅक्टेरिया अँड यीस्ट या 4 प्रोडक्शनमधून किंवा 4 रॉ मटेरियलपासून आपण काय करू शकतो, SCPचं प्रोडक्शन करू शकतो. ओके, मग त्यामध्ये फर्स्ट असं म्हटलेलं आहे SCP कॅन यूज प्रोटीन सप्लिमेंट फॉर ह्युमन्स अँड ॲनिमल्स, ह्युमन अँड ॲनिमल्ससाठी ॲज अ सप्लिमेंट किंवा प्रोटीन सप्लिमेंट म्हणून काय करू शकतात, ते काम करू शकतात. मग त्यामध्ये म्हटलं फूड ग्रेड फॉर ह्युमन्स अँड फीड ग्रेड फॉर ॲनिमल्स, म्हणजे फूड्स असतील, फूड मटेरियल किंवा जे एडिबल मटेरियल असेल ते काय असेल ह्युमनसाठी ॲज अ फूड ग्रेड किंवा प्रोटीन सोर्स म्हणून यूज होऊ शकतो. त्यानंतर फीड ग्रेड हे फॉर ॲनिमलसाठी काय होऊ शकतं, यूज होऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट सोर्स ऑफ SCP प्रोडक्शन. आता SCP प्रोडक्शन म्हणजे काय, सिंगल सेल प्रोडक्शनसाठी सोर्स काय असू शकतो. मग त्यामध्ये असं म्हटलं आहे सेव्हरल मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज आर फॉर द प्रोडक्शन ऑफ SCP. मग सेव्हरल किंवा नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्यापासून काय होऊ शकतं, SCP प्रोडक्शन होऊ शकतं. मग त्यांनी सांगितलं तिथं एक नंबर वाईज काय केलं, डिस्क्राईब केलेलं आहे. त्यामध्ये आहे बॅक्टेरिया थ्रूसुद्धा आपण सिंगल सेल प्रोटीन डेव्हलप करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो. त्यानंतर ईस्टच्या हेल्पनं सुद्धा आपण काय करू शकतो, सिंगल सेल प्रोडक्शन तिथं किंवा प्रोटीन्स तिथं डेव्हलप करू शकतो. त्यानंतर फंजाय अँड अल्गी अँड ॲक्टिनोमायसिट्स, ओके, यापासून सुद्धा आपण काय करू शकतो, SCP प्रोडक्शन तिथं करू शकतो. दॅट इज अ सोर्सेस ऑफ SCP प्रोडक्शन. देन नेक्स्ट SCP प्रोडक्शन, मग त्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ SCP प्रोसेसेस हॅज इन्व्हॉल्व वर्क इन द फील्ड ऑफ. मग कोणत्या कोणत्या फील्डमध्ये SCP प्रोडक्शन केलं जातं किंवा SCP प्रोडक्शनसाठी आपण ते यूज करू शकतो. त्यामध्ये फर्स्ट म्हटलं आहे मायक्रोबायोलॉजी, त्यानंतर बायोकेमिस्ट्री, जेनेटिक्स, फूड टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर, ॲनिमल न्यूट्रिशन्स अँड मेडिसिन्स एक्सेट्रा. ह्या ज्या फील्ड्स आहेत किंवा ब्रांचेस आहेत यामध्ये आपण SCP प्रोडक्शनचं काय करू शकतो, डेव्हलपमेंट करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बेसिक स्टेप्स ऑफ SCP प्रोडक्शन. मग SCP प्रोडक्शनसाठी काही बेसिक स्टेप्स त्यांनी सांगितलेले आहेत. मग कोणत्या आहेत बेसिक स्टेप्स, मग त्यामध्ये फर्स्ट आहे
प्रिपरेशन, देन सेकंड कल्टिवेशन अँड प्रिव्हेन्शन, अँड लास्ट वन इज अ सेपरेशन. आता प्रिपरेशन म्हणजे काय, फर्स्टली काय करायचं, त्याला प्रिपेअर करायचं आहे. त्यानंतर कल्टिवेशन म्हणजे त्याचं कल्टिवेशन जे आहे किंवा त्याचं प्रोपागेशन कन्सेप्ट कसं आहे, किंवा त्याला ज्या काही क्लायमेटिक कंडिशन्स असतील किंवा काही त्या प्रिकॉशन्स असतील, त्या प्रिकॉशन्सच्या हेल्पनं आपण काय करू शकतो, त्याचं प्रोडक्शन करू शकतो. त्यानंतर प्रिव्हेन्शन म्हणजे त्याचं प्रिझर्वेशन किंवा त्याचं प्रोटेक्शन कसं करता येईल. त्यानंतर सेपरेशन म्हणजे ज्यावेळेस ते काय होतील, पूर्ण मॅच्युअर होतील, मग त्यांचं हार्वेस्टिंग करून ते काय करायचं आहे, सेपरेट आउट करायचे आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ सुटेबल मीडियम विथ सुटेबल कार्बन सोर्सेस. मग ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करणार त्यावेळेस त्यांना सुटेबल न्यूट्रिएंट मीडियम किंवा सुटेबल मीडियम किंवा त्यांना बॅकग्राऊंड आपण त्याला म्हणू शकतो, कल्टिवेशन मीडिया तिथं आपल्याला काय करावं लागेल, डेव्हलप करावं लागेल. त्यानंतर सुटेबल स्ट्रेन्स ऑफ मायक्रोब्स. मग ज्या मायक्रोबच्या हेल्पनं आपण काय करणार आहोत, त्याचं पॅरेंटल्स मायक्रोब्स घेऊन काय करू शकतो, नेक्स्ट जनरेशन आपण फॉर्मेशन करणार आहोत. ते पॅरेंटल ॲज अ सीड्स म्हणून किंवा ॲज अ पॅरेंटल पर्पज किंवा ॲज अ प्रोपागेशन किंवा प्रोपाग्युल्स म्हणून त्याचा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. त्यानंतर प्रिव्हेन्शन. मग प्रिव्हेन्शन म्हणजे काय, त्याचं प्रोटेक्शन करणं. मग प्रोटेक्शनसाठी काय सांगितलं त्यांनी, कंटॅमिनेशन्स. मग जे फॉरेन मटेरियलचं कंटॅमिनेशन्स असतील ते कंटॅमिनेशन्स काय करायचे आहे, आपल्याला अवॉइड करायचे, त्याच्यासाठी ते प्रिकॉशन्स घ्यायचे. त्यानंतर सेपरेशन ऑफ अ बायोमास विथ ऑर विदाउट प्रॉडक्ट. म्हणजे ज्यावेळेस त्याचं पूर्णपणे मॅच्युरी होणार, त्याचं हार्वेस्टिंग करणार, त्यावेळेस त्याचं काय करणार, आपण सेपरेशन करणार, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट प्रोडक्शन किंवा फायनल प्रोडक्शन किंवा इडिबल प्रोडक्शन आपल्याला तिथं डेव्हलप होऊ शकेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट फ्लो चार्ट. मग त्याचा फ्लो चार्ट आहे. फर्स्ट आहे सबस्ट्रेट, त्यानंतर फर्मंटर, फिल्ट्रेशन, ड्राईंग अँड सिंगल सेल प्रोटीन प्रोडक्शन, सबमर्ज फर्मंटेशन, सेमी सॉलिड फर्मंटेशन अँड न्यूट्रिएंट. म्हणजेच काय, सबस्ट्रेट म्हणजे काय, त्याच्यातून आपण सबस्ट्रेट सेपरेट आउट करणार. ओके. SCP प्रोडक्शन करण्यासाठी रॉ मटेरियल, फॉर एक्झाम्पल स्पिरुलिनाचं आपण कल्टिवेशन केलेलं आहे. स्पिरुलिनाचं कल्टिवेशन आपण पॉन्डमध्ये केलेलं असेल किंवा लेकमध्ये केलेलं असेल. मग जे रॉ मटेरियल असेल, जे आपण काय केलं आहे, स्पिरुलिनाचे जे प्लॅन्टलेट्स असतील किंवा ते हार्वेस्टिंग केलेलं मटेरियल असेल, दिस इज ए सबस्ट्रेट. ओके. मग त्याला काय करायचं, फर्मंटर करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये काही न्यूट्रिएंट्स असतील किंवा ते त्याला प्रोव्हाइड करायचे किंवा त्यातले न्यूट्रिएंट काय करायचे आपण सेपरेट आउट करायचे आहेत. मग ते सबस्ट्रेट जो आहे तो फर्मंटर झाल्यानंतर त्याला काय करायचं, फिल्ट्रेशन करायचं आहे. फिल्ट्रेशन केल्यानंतर त्याला ड्राईंग करायचं आहे. ड्राईंग केल्यानंतर मग त्याच्यातून आपल्याला सिंगल सेल प्रोटीन काय होतात, डेव्हलप झालेले दिसून येतात. त्यानंतर सबमर्ज फर्मंटेशन. मग त्याचं परत सबमर्ज फर्मंटेशन करायचं आहे आणि सेमी सॉलिड फर्मंटेशन करून ते मटेरियल काय करायचं आहे, ॲज अ स्टोअर करून ठेवायचं आहे, ॲज अ प्रोटीन सोर्स म्हणून. ओके. द नेक्स्ट SCP प्रोडक्शन इन इंडिया. मग आत्तापर्यंत इंडियामध्ये SCP प्रोडक्शन कसं झालेलं आहे किंवा काय म्हणून त्याचं प्रोडक्शन केले गेलेलं आहे किंवा कोणी ते प्रोडक्शन आत्तापर्यंत केलेलं आहे. नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, या इन्स्टिट्यूटमध्ये त्याचं SCP प्रोडक्शनचं काय केलं, ट्रायल केलेलं आहे. त्यानंतर सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा काय केलं आहे, त्याचं प्रोडक्शन केलेलं आहे. त्यानंतर CFTRI SCP इज अ प्रोड्यूस फ्रॉम अल्गे कल्चर ऑन सीवेज. मग SFTRI ही जी प्रोडक्शन किंवा इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटमध्ये काय केलेलं आहे किंवा सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काय केलेलं आहे, त्याचं आल्गीपासून सीवेज मटेरियल घेऊन काय केलं आहे, त्याचं स्पिरुलिनास किंवा सिंगल सेल प्रोटीनचं काय केलेलं आहे, डेव्हलपमेंट केलेलं आहे. ओके. देन नेक्स्ट प्रोसेस ऑफ SCP प्रोडक्शन. मग त्याच्या काय प्रोसेस आहेत, मग ते प्रोसेस काय काय आहेत, त्यामध्ये फर्स्ट आहे सिलेक्शन ऑफ मायक्रोबियल स्ट्रेन. मग कोणत्या मायक्रोबचं आपल्याला प्रोडक्शन करायचं आहे, ते मायक्रोबियल स्ट्रेन्स आपण यूज करणार. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ मीडिया फॉर ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम, त्याला मीडिया कोणता यूज करता येईल ते आपण तिथे प्रिपेअर करणार. त्यानंतर फर्मंटेशन प्रोसेस, देन डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग आणि फर्मंटेशन प्रोसेस, दिस इज अ लास्ट प्रोसेस. ज्यावेळेस त्याचं पूर्णपणे कल्टिवेशन होईल, हार्वेस्टिंग होईल, त्यावेळेस आपण काय करणार, त्याचं फर्मंटेशन आणि डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग तिथं रेडी करणार. देन नेक्स्ट पॉईंट, न्यूट्रिशनल इम्पॉर्टन्स ऑफ प्रोटीन्स. मग जे सिंगल सेल प्रोटीन आपण प्रोड्यूस केलेले आहेत
डेव्हलप केलेले आहेत. मग त्याच्यापासून काय करायचे, न्यूट्रिशनल इम्पॉर्टन्स त्याचे काय काय असू शकतात. त्यामध्ये आता फर्स्ट म्हटले प्रोटीन 10 to 15% टोटल एनर्जी सोर्सेस. मग बॉडीमध्ये किंवा ह्युमन बॉडीमध्ये जेवढी काही एनर्जी क्रिएट केली जाते त्यापैकी 10 ते 15% त्याचा सोर्स प्रोटीन मटेरियल हे आहेत. ओके, देन फॉर्म a फंडामेंटल बेसिस ऑफ द सेल स्ट्रक्चर अँड इट्स फंक्शन बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ बॉडी टिश्यूज. मग बॉडीमध्ये जे बिल्डिंग ब्लॉक्स असतील किंवा जे मसल्स ब्लॉकिंग किंवा मसल्स डेव्हलपिंग किंवा मसल्स ब्लॉक जे असतील ते डेव्हलप करण्याचं काम हे प्रोटीन मटेरियल करत असतं. त्यानंतर प्रोटीन्स आर सोर्स ऑफ इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. मग प्रोटीन जे आहेत ते काय अमायनो ॲसिडचा सोर्स आहे इन ह्युमन बॉडी. देन इफ इनफ कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट इन डाएट, नो युटिलायझेशन ऑफ अमायनो ॲसिड्स फॉर इल्डिंग एनर्जी. म्हणजेच काय अमायनो ॲसिड्स जे आहेत ते काय करतात, त्यांच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स किंवा युटिलायझेशन ऑफ अमायनो ॲसिड्स यांचं काय करतात ते रिकॉम्बिनेशन करून किंवा त्या डाएट पर्पज म्हणून आपण काय करू शकतो, प्रोटीन सोर्स किंवा प्रोटीन डोस तिथं घेऊ शकतो. देन इन स्टार्वेशन अमायनो ॲसिड मे ॲक्ट ॲज अ मेजर एनर्जी सोर्सेस. मग अमायनो ॲसिड्स जे आहेत ते काय आहेत, मेन सोर्स आहेत प्रोटीनसाठी. ओके, देन are involved in maintenance of osmotic pressure, clotting blood, muscle contraction etc. मग प्रोटीन्स किंवा अमायनो ॲसिड्स जे आहेत ते काय करतात, त्यांचं मेन रोल काय आहे, ऑस्मोटिक प्रेशर काय करणं, मेंटेन करणं. त्यानंतर क्लॉटिंग ऑफ ब्लड, ब्लड क्लॉटिंग सिस्टीम जी आहे किंवा ब्लड क्लॉटिंग हा जो कन्सेप्ट आहे तो त्याच्यामध्ये जो मेजर रोल आहे तो आहे प्रोटीन किंवा अमायनो ॲसिड्स. ओके, त्यानंतर मसल कॉन्ट्रॅक्शन यामध्ये सुद्धा काय आहे, अमायनो ॲसिड्स अँड प्रोटीनचा मेन रोल आहे. द नेक्स्ट प्रोटीन क्वालिटी. प्रोटीन क्वालिटी रेफर्स टू द कंटेंट ऑफ इसेन्शियल अमायनो ॲसिड्स प्रेझेंट इन द डाएट. मग डाएटसाठी आपण अमायनो ॲसिड्स किंवा प्रोटीन्स मटेरियल जे आहे ते का यूज करतो, त्यामध्ये म्हटलं प्रोटीन्स दॅट लॅक एनी इसेन्शियल अमायनो ॲसिड्स हॅव लेस बायोलॉजिकल व्हॅल्यूज. मग अमायनो ॲसिडची जर डेफिशियन्सी बॉडीमध्ये झालेली असेल तर आपण प्रोटीन डोस काय करतो, यूज करतो. देन क्वालिटी ऑफ प्रोटीन डिपेंड्स अपॉन, मग त्याची क्वालिटी कशी डेव्हलप केली जाते किंवा कशावरती ती डिपेंड आहे. द कंटेंट अँड प्रपोर्शन ऑफ अमायनो ॲसिड्स. मग अमायनो ॲसिडचं किती कंटेंट आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप झालेलं आहे किंवा किती डेफिशियन्सी आहे त्यानुसार आपण प्रोटीन मटेरियल काय करणार, घेणार. त्यानंतर कंटेंट ऑफ इसेन्शियल अमायनो ॲसिड्स, इझी डायजेस्टेबिलिटी, इफिकसी ऑफ ॲब्सॉर्प्शन, एवढे जे कन्सेप्ट आहे हे प्रोटीन क्वालिटीमध्ये आपण घेऊ शकतो किंवा प्रोटीन क्वालिटी थ्रू किंवा प्रोटीन थ्रू आपण अमायनो ॲसिडची डेफिशियन्सी किंवा अमायनो ॲसिडचे जे कंटेंट आपल्या बॉडीमध्ये असतील त्याला काय करू शकतो, आपण डेव्हलप करू शकतो. द नेक्स्ट प्रोटीन्स. मग ॲक्च्युअल प्रोटीन्स म्हणजे काय किंवा प्रोटीनचा काय काय रोल आहे. ओके, द वर्ड प्रोटीन बाय डेरिवेशन मीन्स दॅट इट फर्स्ट इम्पॉर्टन्स. म्हणजे काय, ते फर्स्ट इम्पॉर्टंट आहे बॉडी डेव्हलप करण्यासाठी किंवा बॉडीचे बिल्डिंग ब्लॉक करण्यासाठी. ओके, प्रोटीन्स आर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक नायट्रोजनस कंपाऊंड्स अँड कंपोज ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर इन व्हेरिंग अमाऊंट्स. म्हणजेच काय, प्रोटीन जे आहेत, प्रोटीन कशापासून बनलेले आहेत, हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर. मग यांचे काय व्हेरियस त्यांचे अमाऊंट आहे किंवा व्हेरियस क्वांटिटीच्या हेल्पनं काय केलं आहे, प्रोटीनचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. त्यानंतर प्रोटीन्स कॉन्स्टिट्यूएट अबाउट 20% ऑफ द बॉडी वेट इन अडल्ट्स. मग ह्युमन बॉडीच्या 20% वेट हे कशाचं आहे, टोटल प्रोटीन्स मटेरियलचं आहे. ओके, देन असेसमेंट ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन क्वालिटी इज असेस बाय कंपॅरिझन टू ए रेफरन्स प्रोटीन, एक प्रोटीन्स. मग रेफरन्स प्रोटीन किंवा प्रोटीन कशासाठी यूज केले जातात, प्रोटीन जर बॉडीमध्ये नसतील तर काय होईल, बॉडीची ब्लॉकिंग सिस्टीम जी आहे किंवा बिल्डिंग ब्लॉक सिस्टीम जी आहे, मसल डेव्हलपमेंट सिस्टीम, ती काय होईल, तिथं लेस होईल. ओके, दीज आर 2 मेथड्स ऑफ ॲसेसमेंट ऑफ प्रोटीन. मग प्रोटीन ॲसेसमेंट करण्याच्या 2 मेथड्स त्यांनी पुढे सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे अमायनो ॲसिड स्कोर, त्यानंतर नेट प्रोटीन युटिलायझेशन. मग अमायनो ॲसिडचा स्कोर कसा आहे, अमायनो ॲसिडची जर डेफिशियन्सी असेल तर बॉडीमध्ये काय होऊ शकतात, डिसीज क्रिएट होऊ शकतात. त्यानंतर नेट प्रोटीन युटिलायझेशन, मग जे बॉडीमध्ये ऑलरेडी प्रोटीन्स आहेत त्यांचं युटिलायझेशन व्यवस्थित होतं आहे का, हे काम म्हणजेच काय, ॲसेसमेंट ऑफ प्रोटीन्स. ओके, देन नेक्स्ट अमायनो ॲसिड स्कोर. अमायनो ॲसिड स्कोर मिलीग्रॅम ऑफ अमायनो ॲसिड्स पर ग्रॅम ऑफ टेस्ट प्रोटीन into 100 divided by milligram of same amino acid per gram of reference protein. Starch 50 to 60,
ॲनिमल फूड्स 70 to 80. ओके, म्हणजेच काय अमायनो ॲसिड स्कोअर एवढा जर आपल्या बॉडीमध्ये मेंटेन झालेला असेल तर काय होईल, तिथं अमायनो ॲसिडची डेफिशियन्सी आपली काय आहे, तिथं कम्फर्टेबल आहे. ओके, जर ही सांगितलेली क्वांटिटी जी आहे ही जर तिथं मेंटेन नसेल तर अमायनो ॲसिड स्कोअर आपला काय आहे, लो आहे, जेणेकरून आपल्याला प्रोटीन मटेरियलसाठी काय करावं लागेल, डोसेज यूज करावे लागतील. ओके, देन सोर्स ऑफ प्रोटीन्स. मग ॲनिमलमध्ये जे आहेत किंवा ॲनिमल थ्रू आपण कसं घेऊ शकतो. ओके, मग त्यामध्ये फर्स्ट आहे मिल्क, मीट, एग्स, चीज अँड फिश. एवढ्या जे मटेरियल जे सांगितले किंवा एवढे ज्या रिक्वायरमेंट्स दिलेल्या आहेत याच्या थ्रू आपण काय करू शकतो, ॲनिमल सोर्स म्हणजे ॲनिमल सोर्स कसे आहेत, मग ॲनिमलच्या कोणत्या प्रोडक्शनपासून आपण प्रोटीन्स घेऊ शकतो. मग मिल्कमधून आपल्याला मिळू शकतं, मीटमधून मिळू शकतं, एग्जमधून मिळू शकतं, चीजमधून मिळू शकतं आणि फिशमधून आपण काय करू शकतो, ते यूज करू शकतो. देन व्हेजिटेबल सोर्सेस, पल्सेस, सिरियल, बीन्स, नट्स, ऑइल्स अँड सीड्स. एवढ्यापासून काय करू शकतो आपण प्रोटीन मटेरियल काय करू शकतो, ॲब्सॉर्ब करू शकतो, स्टोअर करू शकतो. इन इंडिया सिरियल्स अँड पल्सेस आर द मेन सोर्स ऑफ प्रोटीन्स ॲज दे आर चीप, इझिली अवेलेबल अँड कन्झ्युम इन बल्क. ओके, इन इंडिया म्हणजे पूर्ण भारतामध्ये जास्तीत जास्त सिरियल अँड पल्सेस हे जे प्लांट मटेरियल आहे याच्या थ्रू काय केलेलं आहे, प्रोटीन मटेरियल एक्स्ट्रॅक्ट किंवा प्रोटीन काय केलेले आहेत, स्टोअर केले आहे की ॲज अ सोर्स ऑफ प्रोटीन असं त्याला म्हटलेलं आहे. देन प्रोटीन कंटेंट ऑफ फूड्स. मग फूड आणि त्या फूडमध्ये किती प्रोटीन कंटेंट आहे हे आपण पाहूया. त्यामध्ये फर्स्ट आहे मिल्कमध्ये 3.2 to 4.3 एवढं काय आहे, प्रोटीन मटेरियल आहे. त्यानंतर मीट 80 to 26, त्यानंतर एग्समध्ये 13, सिरियलमध्ये 6 to 13, पल्सेसमध्ये 21 to 28, सोयाबीनमध्ये 43.2 एवढं प्रोटीन मटेरियल काय आहे, तिथं डेव्हलप झालेलं आहे किंवा क्रिएट झालेलं आहे. देन प्रोटीन रिक्वायरमेंट्स. ICMR expert group suggested intake of 1 gram of protein per kg of body weight for adult males and females, assuming NPO of 65 of dietary proteins. मग ज्यावेळेस काय होतं आहे, मेल्स अँड फिमेल्समध्ये काय होतं आहे, प्रोटीन मटेरियल जे आहे किंवा ह्युमन बिईंगमध्ये काय होते, प्रोटीनची जी डिफिशियन्सी जाणवली किंवा प्रोटीनची डेफिशियन्सी जर ऑब्झर्व झाली तर ॲज अ अमायनो ॲसिडची डेफिशियन्सी झाली तरीसुद्धा आपण काय करतो, प्रोटीन डोसेस त्यांना प्रोव्हाइड करतो. ओके, मग त्यांच्या त्या बॉडीच्या वेट थ्रू त्यांना काय केलं जाईल, ते प्रोटीन्स मटेरियल तिथं प्रोव्हाइड केलं जाईल. देन फंक्शन्स ऑफ प्रोटीन्स. त्यामध्ये आता फर्स्ट आहे फंक्शन काय, मी स्टार्टिंगलाच काय सांगितले, बॉडी ब्लॉक जे आहेत ते बिल्ड करण्याचं किंवा फॉर्मेशन करण्याचं काम कोण करते, प्रोटीन्स करत आहे. बॉडी बिल्डिंग, त्यानंतर रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ बॉडी टिश्यूज. मग बॉडी टिश्यूज जे असतील किंवा मसल्स जे असतील त्या काय करणं, मेंटेन करणं, रिपेअर करणं. देन मेंटेनन्स ऑफ ऑस्मोटिक प्रेशर, बॉडीचा ऑस्मोटिक प्रेशर काय करायचं आहे, मेंटेन करण्याचं कामसुद्धा कोण, प्रोटीन्स करतात. देन सिंथेसिस ऑफ सबस्टन्सेस लाईक अँटीबॉडीज, प्लाझ्मा प्रोटीन्स, हिमोग्लोबिन, एन्झाईम्स, हार्मोन्स अँड कोॲग्युलेशन फॅक्टर्स. आता कोॲग्युलेशन फॅक्टर म्हणजेच काय, ब्लड क्लॉटिंग सिस्टीममध्ये काय करणार, तो रोल प्ले करणार. ओके, त्यानंतर हिमोग्लोबिन ब्लडचं ट्रान्सलोकेशन किंवा सर्क्युलेशन करण्यासाठी सुद्धा प्रोटीन्स मटेरियल काय करतील, हेल्प करतील. ओके, देन प्रोटीन्स क्लासिफाय बाय फंक्शन. मग त्याच्या फंक्शन्सवरून त्याचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग कॅटालायटिक प्रोटीन जे आहेत दॅट इज कॉल्ड एज एन्झाईम्स असं त्यांना म्हटलेलं आहे. स्टोरेज, ओहलबेनम इन एग्स, कॅसिन इन मिल्क, झीन इन मेज. मग या प्रोडक्शनमध्ये किंवा या फॉर्मेशनमध्ये काय केलं जातं, प्रोटीन मटेरियल स्टोअर केलं जातं. त्यानंतर ट्रान्सपोर्ट, हिमोग्लोबिनमध्ये काय केलं जातं, प्रोटीन मटेरियल ट्रान्सपोर्ट केलं जातं. त्यानंतर रेग्युलेटरी हार्मोन्स, एक्झाम्पल इन्सुलिन अँड न्यूरोट्रान्समिटर्स. ओके, याच्या हेल्पनं काय केलं ते रेग्युलेट केलं जातं. ओके, आत्तापर्यंत आपण बघितलं व्हॉट इज अ सिंगल सेल प्रोटीन. मग सिंगल सेलचं प्रोडक्शन कसं केलं जातं, ॲज अ प्रोटीन सोर्स म्हणून आपण सिंगल सेल प्रोटीन कसे यूज केले जातात. त्यानंतर त्यासाठी काय काय आपल्याला त्याचे युजेस आहेत किंवा काय डाएटसाठी आपण यूज करू शकतो ॲज अ प्रोटीन, किंवा प्रोटीनची डेफिशियन्सी आपल्या बॉडीमध्ये जर झाली तर ती आपल्याला काय करायची,
पूर्णपणे रिकवर करण्यासाठी आपण अमायनो ॲसिडचा डोस किंवा प्रोटीन मटेरियलचा डोस आपण कशा प्रकारे घेऊ शकतो हे आपण ACP प्रोडक्शन म्हणजेच काय सिंगल सेल प्रोटीन प्रोडक्शन ॲज अ स्पिरुलिना ऑर ईस्ट ह्या 2 फॉर्मेशनमध्ये किंवा 2 प्रोडक्शनमध्ये आपण बघणार आहोत. पण ॲज अ सिंगल सेल प्रोटीन म्हणजे काय आणि प्रोटीन्स ॲक्च्युअल काय आहेत आणि ते बॉडीसाठी काय यूज करायचे आहेत आणि बॉडीमध्ये त्यांचा काय रोल आहे हे आत्ता आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रोडक्शन ऑफ स्पिरुलिना म्हणजेच आल्गीमध्ये कसं SCP सिंगल सेल प्रोटीन आहेत ते आपण बघणार आहोत. त्यानंतर ईस्ट म्हणजे फंजामध्ये सुद्धा कसं आहे आणि त्याचं बॉडीला काय बेनिफिट होऊ शकतो. ओके, द पॉईंट सिंगल सेल प्रोटीन इंट्रोडक्शन अँड प्रोटीन डायटरी फंक्शन हे आपण बघितलेलं आहे. ओके, थँक्यू.